शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार व नेते संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अवमानकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। भाजपचे सोलापूर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। फिर्यादीत नमूद केल्यानुसार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरून अवमानकारक वक्तव्य केले होते। या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। मनीष केत यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 356(2) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। काल खासदार संजय राऊत यांनी जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती जी आहे ती घणाघाती टीका केली। आपण जे आहे ते आज तक्रार दिली, नेमकी तक्रार काय आहे? खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352-356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त